आमच्या ओळखीच्या एक ताई आहेत, घरकाम करतात. त्यांच्या मुलीचं लग्न झालं गेल्या वर्षी. लग्नाला जाता आलं नाही म्हणून मी 2-3 महिन्यांनी गेले. चहा पाणी झालं, आहेराचं पाकीट देऊन झालं. गप्पा चालूच होत्या की मी विचारलं, काय म्हणते पिंकी, रुळली का सासरी? हो रुळली. ताई, माहेरपणाला येऊन गेली असेल ना? मी, हो, आखाडाची माघारी आणली होती. ताई, जॉबला जाते ना? मी, होय, नोकरी करते, चांगला पगार आहे, कशाला सोडायची? ताई, सासरची मंडळी सासू सासरे बरे आहेत ना? होय, ओ देव माणसं आहेत. आमची पोरगीच तिकडं जाऊन लय हुशार झाली. त्या हसत हसत म्हणाल्या, पहिल्यापासून हुशारच आहे ना होती. तुमच्या घरात ग्रॅज्युएशन झालेली ती एकटीच पोरगी ना? मी, होय, हुशार आहेच, पण आता पोरींना लग्नानंतरचा जो जास्तीचा शहाणपणा येतो ना, तो आलाय तिच्याकडे. ताई, म्हणजे? अहो, आता आलेली तर आपल्या भाऊजाईला आणि मला ज्ञान वाटत होती. ताई, अहो काय सांगताय? मी हसत हसत विचारलं, माझा नातू पाहिलात ना तुम्ही, किती लहान आहे. रात्री लवकर झोपत नाही, त्यामुळे सुनबाईला लवकर झोपता येत नाही. ती सकाळी 7:30ला उठते. तोपर्यंत मी उठून केरवारा करून पाणी येतं ते भरून ठेवते. ती उठली की नवऱ्याचा डब्बा तयार करते. तर पिंकी तिला म्हणते, लवकर उठत जा, माझ्या आईला सकाळी उठून कामं करावी लागतात. मला फोनवर असू नको तसं वाग, वहिनीला डोक्यावर चढवून ठेवू नकोस, असं काय बाई सांगत असते. ताई, मग काय? तिला म्हटलं, तू होतीस तोवर तुझ्या हातात चहाचा कप पण आणून द्यायचे मी. तेव्हा आपली आई दमते, थकते, हे नाही कळलं. ताई, मग? राग आला तिला. पण ताई, आम्ही दोघी सासू-सुना सगळी कामं करतो, आमचं आम्ही बघून घेऊ ना. ही रोज रोज उठून मला असं सांगत राहिली तर माझ्या डोक्यात कधीतरी येईलच ना. आणि मी सुनेला काही बोलून बसले तर आमचं नातं नाही का बिघडणार? ताईंनी मलाच प्रश्न विचारला, पण तुम्ही सुनेशी इतक्या चांगल्या वागता, तुम्ही कशाला काय बोलाल सुनेला? मी त्यांना विचारलं, तसं नाही हो ताई, एकसारखं तेच ऐकून आपलं मत बदलू शकतं. दर दिवाळीत मोती साबणाची 30-30 जाहिरात बघून एकदा तरी तो साबण आपण आणतोच की नाही? ताई, हो खरं आहे. मी यावेळी आली तेव्हा तिला खडसावून सांगितले की, बाई बघ, हा शहाणपणा, ज्ञान, अक्कल सगळं तुला लग्नानंतर आलेलं आहे. त्यामुळे ते सगळं तिकडेच वापर आणि जोर लावून संसार कर. जशी तुला माझी काळजी वाटते ना, तशी तुझ्या नंदेलाही वाटत असेल. त्यामुळे तू तुझ्या सासू सासऱ्यांना सांभाळ. आम्हाला संसार करायला शिकू नकोस. मी 28 वर्ष आणि तुझी भाऊजाई 4 वर्ष संसार करते. तूच यात नवीन आहेस, तर तू निगुतीने संसार कर, माहेरपणाला ये. आम्ही जी मीठ भाकरी खातो ना, ती आनंदाने खा, आनंदाने राहा आणि आनंदाने सासरी जा. सासरी कोणी त्रास दिला तर मात्र सांग, त्यांना जाब विचारायला मी खमकी आहे. ताई पोटतिडकीने बोलत होत्या, म्हणूनच तिला राग आला असेल. मी, येऊ देत हो, या अल्लड पोरी शिकतात, नोकरी करतात, आईबाप आपल्यापेक्षा वरचढ स्थळ पाहून लग्न करून देतो. लग्न झालं की ह्यांना वाटतं आपण एकदम मोठे झालो, मग आईबापाला, भावाला, भाऊजाईला ज्ञान द्यायला लागतात. ती गुलाब माहिती आहे का तुम्हाला? ताईंनी मध्येच विचारलं. हो, तिचं काय? तिने पण लेकीचं लग्न करून दिलं. लेक रोज फोन करून आईला ज्ञान द्यायची. तिचं तसंही सुनेशी जरा अधूनमधून वाजायचं. लेकीने हवा दिली, ही रोज सुनेशी भांडायला लागली. शेवटी कंटाळून पोराने बायकोला घेऊन वेगळं घर केलं. आता गुलाब एकटीच राहते आणि लेक आपल्या पोरांच्या व्यापात अडकली. आईशी बोलायला वेळ नाही. तेव्हाच मी शहाणी झाले. माझी सून तशी गुणाची आहे हो. कधी काळी रागवले तर डोळ्यात पाणी काढेल, पण उलट उत्तर नाही करणार. आई आई करत मागे येते. मग मलाच वाईट वाटतं. हल्ली सिरियलमध्ये दाखवतात ना, आपलं चुकलं की सॉरी म्हणायचं. मी पण म्हणते सुनेला. ताई, तुमची सून खरंच चांगली आहे हो. मी, हो ना. ताईच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मी यायला निघाले, मला माझी आई आठवली. आमचे लग्न लावून दिली तेव्हा आम्हाला सांगितलं, सासरच्या बारीक सारीक कागळ्या चहाड्या सांगत यायचं नाही, आपल्या पद्धतीने तिथेच राहून सोडवायच्या. आणि त्याचवेळी सासरच्या मंडळींना सांगायचं की तुम्ही मागणी घातली म्हणून मुलगी देते
आम्ही टोपलीत पोरगी घेऊन तुमच्या दारात आलो नाही. माझी मुलगी जड झाली म्हणून तुम्हाला देत नाही. त्यामुळे पोरीला त्रास होता कामा नये. एक ती पिढी आणि आत्ता ही पिढी. पण ताई, म्हणजे आमच्या आईची सुधारित आवृत्ती वाटल्या. मला वाटतं की प्रत्येक आईने आपल्या मुलीला असं ठणकावून सांगितलं तर घर तुटणार नाही कदाचित. अर्थात कदाचितच. कारण घर तितक्या व्यक्ती आणि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाचे अनुभव वेगळे. तुम्ही काही म्हणा, तुम्हाला आवडो ना आवडो, पण मला स्वतःला मात्र मावशींचं वागणं फार आवडलेलं आहे. काय समजवली. या कथेचे लेखक वेल्वेट कविश.